तुम्हाला वातावरण नासवायचं, वातावरण खराब करायचं. पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले, याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. ही कारवाई नंतर करू शकत होते. 100% कारवाई नंतर करूच शकत होते ना. पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत, आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत, शिवसेनेचे नेते आले, सगळे आमचे सहकारी आलेले आहेत, त्यानंतर शिवसैनिक इकडे पोहोचत आहेत. आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे. त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्ही आणि तुम्ही डरपोक आहात. तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नुसती उठाठेव तुम्ही करताय. त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही. शिबिर जोरात म्हणजे ग्रामीण भागातून तिथे आता जर जाऊन पाहाल तर रांगा लागलेल्या आहेत मनोहर गार्डनला. इथे आपलं शिबिर आहे. मी सकाळीच मला आपल्या कार्यकर्त्यांनी फोटो पाठवले. अगदी व्यवस्थित शिबिर सुरू आहे. दर्गेवरती तुम्ही बुलडोजर टाका, मशिदीवर टाका, अजून काही करा, आमचे लोक विचलित होणार नाहीत. दर्ग्याच्या कारवाई संबंधी त्यावरती 15 दिवसाची नोटीस देखील बजावण्यात आली होती आणि ती नोटीस जी आहे ची मुदत रात्री संपलीत आणि त्यामुळे ही कारवाई सुरू असं सांगितलं. 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढला, हे माहिती आहे का तुम्हाला? 15 दिवसापासूनच आजचा मुहूर्त काढलेला आहे. मी तुम्हाला ते सांगतोय. हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार. हां, ते मुहूर्त आधी काढत बसतात, कधी कुठे दंगल घडवायचे, कधी कुठे काय करायचे, कधी कोणावरती कारवाई करायचे, त्याचेच मुहूर्त काढून पंचांग घेऊन ह्यांचे लोक बसलेले असतात. साहेब, याच दरम्यान ज्या वेळेला पोलीस त्या ठिकाणी होते, जमाव मोठ्या प्रमाणात जमला होता, पोलिसांवर दगडफेक झाली, अनेक वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे. एकूणच ही सगळी कारवाई जी आहे ती रात्रीच्या वेळेपासून सुरू करण्यात आली आणि मोठा गदारोळ त्यावेळेला झाला. अनेक पोलीस देखील जखमी आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यंत चुकीचं आहे अशा प्रकारे दंगली घडणं. याला आम्ही बघा, जे बेकायदेशीर आहे त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. पण आमचा प्रश्न आहे तो मुहूर्तावर. या शहरामध्ये एक महत्त्वाचा राजकीय कार्यक्रम होतो आहे आणि तो हिंदुत्वाच्या संदर्भात होतो आहे. तो हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा होतो आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंविषयी किती पोटशूळ आहे की आजचा दिवस डिस्टर्ब करायचा, उद्ध्वस्त करायचा. हां, लोकांमध्ये भीती निर्माण कालगोट भीती